शांतिवन बुद्धविहार समतेचे संदेश देणारे ठिकाण डॉक्टर बाळकृष्ण सार्वे धम्ममेळावा व 12व्या वर्धापन दिनानिमित्त चिचाळ येथे मार्गदर्शन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाळ येथे 2 दिवसीय धम्म मेळाव्याचे व 12व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉक्टर बाळकृष्ण सार्वे अध्यक्ष भंडारा जिल्हा पतसंस्था संघ मार्गदर्शन करताना म्हणाले की शांतिवन बुद्धविहार समतेचे संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध, शिवली बोधी अशोक स्तंभ व निसर्गरम्य वातावरण बघून भिंती बोलक्या असून समतेचे संदेश या विहारातून दिला जात आहे। हे विहार बघून प्रथमच मी भारावून गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटक सदानंद इल्मे, मुख्य संयोजक संविधान संघर्ष समिती यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे या बुद्ध विहारातून समतेचा संदेश खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभूळकर, अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्हा मिलिंद गोंडाने यांनी आपले विचार व्यक्त केले। सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थित महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। वासेळा येथील महिलांनी लेझिम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। मिलिंद गोंडाने यांनी शांतिवन विहाराकरिता थंड पाण्याचे एरो मशीन देण्यात आले। त्याचप्रमाणे चिचाळ परिसरातील मेरिटमध्ये येणाऱ्या प्रथम मुलाला 10,000 रुपये देण्याची घोषणा सुद्धा त्यांनी वर्धापन दिनी केली। यावेळी प्रामुख्याने शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध, शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम, सदानंद धारगावे, रामराव गाडेकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले तर प्रास्ताविक विनय ढोके यांनी तर आभार ॲडव्होकेट मुकेश मेश्राम यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अश्विन मेश्राम, प्रणय रामटेके, सुरेश उके, विनोद डोंगरे, प्रशांत बडोले, गंगाधर गजभिये, आशिष मेश्राम, प्रशांत कांबळे, दीपक वालदे, रेखा सुखदेवे, सत्यशीला बौद्ध, लता भांबोरे, प्रणाली मेश्राम, राजकुमार वाहने यांनी सहकार्य केले। तर सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या। यावेळी बौद्ध संमेलनानिमित्त येणाऱ्या पर्यटकांची 2 दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। तर विनयभूती महाथेरो व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत महापवित्रण पाठ करून धम्मदेशना बौद्ध उपासक उपासिका यांना देण्यात आली। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।